बस स्थानकावर भीषण अपघात, मका विक्रीसाठी आलेल्या महिलेचा मृत्यू, नाथ बचावली। नवापूर बस स्थानक परिसरात घडलेल्या भीषण अपघातात मका विक्रीसाठी आलेल्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तिची नाथ थोडक्यात बचावली आहे। या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार कमुबाई गोठारिया गावित वय 50 या आपल्या नात नितीक्षा अजित वळवी वय 15 हिच्यासह बस स्थानक परिसरातील ओट्यावर बसल्या होत्या। दरम्यान शहादा वापी बसने मागून धडक दिल्याने दोघी गंभीर जखमी झाल्या। स्थानिकांनी तत्काळ त्यांना नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले। वैद्यकीय अधिकारी रेचल शिवाजी वळवी यांनी त्यांच्यावर उपचार केले, मात्र उपचारादरम्यान कमुबाई गावित यांचा मृत्यू झाला। नात नितीक्षा वळवी हिला किरकोळ दुखापत झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच नवापूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अभिजित अहिरे व पोलीस हवालदार नरेंद्र गुरव यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला। या प्रकरणी बस चालक नितीन भामरे व वाहक एस काझी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। या घटनेबाबत मयत महिलेचे जावई शैलेश वसावे यांनी नवापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे। डोकारे येथून मका विकण्यासाठी नवापूर शहरात आलेल्या कमुबाई गावित यांच्या आकस्मिक निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे। सुमारास शहादा वापी बस आली नवापूर बस डेपोत आणि बस रिवर्स घेताना बस स्टँडच्या समोर उभे असलेली एक महिला बोताबाई कोठाऱ्या वसावे राहणार डोकाऱ्या आणि तिची नात होती, शाळकरी मुलगी आहे। तर त्याच्यात त्या बाईला मोठ्याने धडक लागली बसची रिवर्स घेताना आणि त्या धडकेत ती अंत्यवस्थ स्थितीत इथे त्या बसच्या कंडक्टरने ग्रामीण रुग्णालय नवापूर येथे तिला ॲडमिट केलं आहे आणि तिचं वैद्यकीय उपचारानंतर तिचं अंतिमय झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलेलं आहे आणि त्या मुलीला थोडा कमी धडक लागली आहे, तिला जास्त काही इंजुरी नाही आहे, ती नॉर्मल आहे।